मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमोस्तुते महादेवाय नमोस्तुते महादेवाय नमोस्तुते। हे पिनाकवाणी डमरुधरा हे नागभूषणा नीलकंठा हे कले जागरा कलेश्वरा हे माझ्या देवा उमा महेश्वरा तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी राज करता राजा सोमेश्वर शतशः प्रणाम शतशः प्रणाम। खरंच मानी मनाला समाधान वाटू लागला आणि का बरं वाटू नये, कारण ही सारी प्रजाजन आज सुखावतेने माझ्याकडे पाहते। या राजकर्त्याकडे पाहिल्यानंतर त्यांना कुठेतरी सुखाचा भास झाल्यासारखा वाटतोय। का होऊ नये, कारण ह्या राजकर्ता सदोदित झटतोय ते या प्रजेसाठी होय। माझी काशी नगरी कशा पद्धतीने हर्षभरीत राहील, कोणत्या तऱ्हेने सुखमय राहील याकरता हा राजकर्ता राजा सोमेश्वर शतशः झटतोय। कारण पूर्वजांची पुण्याई म्हणावी, कारण पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी हे राज सिंहासन भोगतोय, हे राजविलास भोगतोय। याला कारण माझे पूर्वज होय, माझी मातृदेवता आणि पितृदेवता यांनी या राजकर्त्यासाठी राजा सोमेश्वर त्यांच्या मुखातील शब्द होते। राजा सोमेश्वर, जर का तुला या विश्वाच्या ठिकाणी काहीतरी करायचं असेल, हे राष्ट्र जर का सुरळीत करायचं असेल, तर एकच गुरुमाऊलींचा शब्द तू कानी ठेव। ते गुरुमाऊलींचे शब्द कोणते असतील तर अस्त्रे जीवितम लोके अस्त्रे धनयवणे अस्थिर पुत्रदाराश्य धर्म कीर्तित वयम स्थिरम अर्थात विश्वाहेन अशाश्वत होय। पुत्र पत्नी नाती देखील या विश्वाच्या ठिकाणी अशाश्वत होय। प्रत्येक मानव जे धन कमवितो ना, ते सुद्धा या विश्वाच्या ठिकाणी अशाश्वत होय। मग माझ्या या काशी नगरीतल्या जनतेला प्रश्न पडतो, या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत काय आहे ना? या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत का? तर तो माणुसीचा धर्म होय। जो माणुसीच्या धर्माप्रमाणे आचरणात आणला ना, त्याच्यासारखा भाग्यशाली दुसरा नाही। कारण या विश्वाचं विधिलिखित आहे, हस्तस्थ भूषणम दानम सत्यम कंठस्थ भूषणम कर्णस्थ भूषणम शास्त्र भूषणम किम प्रयोजनम। कारण हाताचा खरा दागिना आहे तो नेहमी दान धर्म करण्यासाठी होय। कानाचा खरा दागिना नेहमी शास्त्र श्रवण करणं होय। या विश्वाच्या ठिकाणी 6 शास्त्रांची ती 6 शास्त्र कुणासाठी असती तर या विश्वासाठी होय। भक्त रक्षण आणि या विश्व कल्याणासाठी 6 शास्त्रांची निर्मिती झाली। ती 6 शास्त्र जर का तुम्ही श्रवण केला असाल तर तुमच्या जीवनातील कित्येक दुःखांचा ऱ्हास होतो। एवढाच कशाला, आपला जो कंठ आहे, जो देवाने एवढा चांगला कंठ दिला आहे, त्या कंठानं नेहमी सत्य वाचन बोलणं होय। कारण जो मानव नेहमी सत्य बोलतो, सत्याचा आधार घेतो, त्याचा नेहमी विजय होतो। कारण सत्यमेव जयते हे वाक्य या विश्वाच्या ठिकाणी बाधित आहे। म्हणून भक्त रक्षणासाठी देवा तू कित्येक अवतार घेतलेस आणि भक्त रक्षण केलं, पण या काशी सारख्या नगरीच्या ठिकाणी राजा सोमेश्वर आज वावरते। काय वर्णावी ही लीला काशीची। कारण ह्या काशीचं महत्व एवढं आहे, 9 खंड पृथ्वी गणली गेली आणि 10वी ती काशी होय। मग या काशीच्या ठिकाणी राजकर्ता राजा सोमेश्वर आज न्यायदान करण्याचं कर्तव्य करतोय। लेखणी अंकुश आणि लगाम हाती घेऊन प्रजेचं रक्षण करण्यासाठी राजा सोमेश्वर सिद्ध झाला। मग देवा तुझ्या पूज्य चरणी राजा सोमेश्वर एकच सविनय प्रार्थना करतोय की माझ्या या काशी नगरीतील जनता आहे ना, ही सुखात समाधानात राहू दे। माझ्या काशी नगरीतील मानवता सदोदित टिकून राहू दे। म्हणून देवा तुझ्या पूज्य चरणी एकच सविनय प्रार्थना, जगी सुख मिळे मानवतेला, जगी सुख मिळे मानवतेला, मानवतेला जगी सुख मिळे मानवतेला, मरते हात मरते हात
आशीर्वाद मिळायचं भाग्य राजकर्त्याला प्राप्त झाला. पण या ठिकाणी अंतरिक्षाच्या ठिकाणी आज मी काय पाहतोय? अंतरिक्षाच्या ठिकाणी एक सारखा नारायण नामाची ललकारी नाट्य रसिक हो सिद्धार्थ पावस देवर्षी नारद महामुनी संगीत कारगाणी जगवतार आपली व्याख्या आणि पुन्हा हा काशी नरेश राजकर्ता राजा आपल्या पूज्य आणि पवित्र जनेशा प्रणाम आपल्याबद्दल ते काय बोलावं देवर्षी नारद महामुनी आपली जागा ही घोर आहे या विश्वाच्या ठिकाणी नव्हे तर आमच्यासाठी सुद्धा होय कारण या विश्वाच्या ठिकाणी गुरु म्हणून म्हटले गेला की देवर्षी आपण
ओम ज्ञानतिमिरान्धस्य लोकास्य ज्ञानाञ्जन शलाकयः चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः एवढंच कशाला अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शनं येन तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः या म्हणतोय नारद या म्हणतोय या दिव्य आसनावर विराजमान काशी नगरीच्या राजदरबारी आला सहजची मुद्दा हे राजा सोमेश्वर यावेळी या तुझ्या राज धरला जरा थोडा वेळ काय म्हणता यावेळी आपण काशी नगरीच्या ठिकाणी आला ते सहज नसून मुद्दाम आहोत बोलण्याचा भार राजकर्ता राजन सोमेश्वर यावेळी या तुझ्या राज दरबारात माझा आगमन झालं तर राज दरबारात मी जे दृश्य पाहिलं ते दृश्य पाहू नये असं होतं राजन काय म्हणाला या काशी नगरीच्या ठिकाणी आपण प्रवेश केला आणि प्रवेश करता क्षणी आपल्याला पाहू नये असं दृश्य आपण पाहिलं सांगा देवर्षी आपण काय पाहिलं मी बोलतो ते हे राजन या तुझ्या राज्यामध्ये या तुझी प्रजा सुखी नाही राजन काय काय बोलण्यासाठी आपण सिद्ध झाला देवर्षी हे राजन आपण सहज बोलून गेला की राजा सोमेश्वर आज तुझी काशी नगरी सुखात नाही देवर्षी अहो कळू लागल्या दिनापासून बापाच्या पावलावर पाऊल ठेवणारा हा सोमेश्वर कुठं कमी पडला आज या काशी नगरीच्या ठिकाणी दुःख आणि ते सुद्धा आपल्या हे राजन यावेळी तुझ्या काशी नगरीत माझा प्रवेश झाला त्याच वेळी तुझ्या काशी नगरीतील प्रजा तुझ्या नावाने टाकून होते एवढंच नव्हे तर योग याग यज्ञ करणारे लोक ब्राह्मण या ब्राह्मणावर अत्याचार होतोय नाही नाही देवर्षी अहो काय बोलण्यासाठी आपण सिद्ध झाला आजपर्यंत या राज शिवाचे प्राण लावून आज काशी नगरीसाठी ही काशी नगरी म्हणजे कोणी सामान्य नाही अहो नवखंड पृथ्वी गंगी गेली आणि दहावीची काशी म्हणून या काशी नगरीला महत्व प्राप्त झालं महादेवांच्या आशीर्वादाच्या अभेद्य कवचामुळे ही माझी काशी नगरी आज सुजलाम सुफलाम आहे आणि काय ऐकण्यासाठी राजा सोमेश्वर सिद्ध झाला नाही देवर्षी नाही नाही देवर्षी ही जनतेचं सुख म्हणजे त्या जनतेचं सुख म्हणजे त्या राजकर्त्याचं सुख होय ही लाख जणांचा पोशिंदा म्हणून आज मी वावरतोय राज करला नाही देवर्षी ही प्रजा म्हणजे माझ्या मुलाप्रमाणे आहे मला आणि मुलाचं सुख असतं तेच या राजकर्त्याचं सुख मग या प्रजेच्या सुखासाठी नाही देवर्षी आपण म्हणाला मग ठीक आहे मला सांगा या माझ्या काशी नगरीच्या ठिकाणी आजपर्यंत असा प्रमाद कधी घडला नाही असा प्रसंग कधी निर्माण झाला नाही मग मला सांगा अशी कोण शक्ती निर्माण झाली जिने या काशी नगरीवर आक्रमण केला सांगा म्हणतोय देवर्षी हे राजन या तुझ्या काशी नगरीमध्ये धैर्यात नाचवणारा त्या पाताळ भवनाचा सम्राट अज्ञानातून त्या भद्रासुराचा संचार केला तुझ्या राज्यामध्ये थैवान चालू आहे बस संपला आता समोरचा जर दानव कुळातील जन्माला आलेला भद्रासूर त्याने जर माझ्या काशी नगरीच्या ठिकाणी थैमान घातला असेल कालाक्ष नामक शक्ती सोडून विध्वंस करण्याचा प्रयत्न जर का त्याच्याकरवी घडत असेल तर नाही माझ्या मुलाची समजा ऐका देवर्षी हा राजकर्ता आहे माणी मनाचा स्वाभिमानी आहे ज्याचा बीज शुद्ध आणि
हा शुद्ध बीजांकुर आहे, नेहमी प्रजेसाठी झटणारा आहे. मग ऐका म्हणतोय यावेळी त्या कालाक्षराई हा राजकर्ता तत्पर होणार होणार शुद्ध बीजांकुर हा सुगंध जणू काही माझ्या
माझं
कालाक्ष पाताळ भूत सम्राट सेनापती हो पाताळ तुमचं पाताळ पाताळ म्हणजे कसं म्हणतात तसं पाताळ आहे ते खाली असतं त्याला पाताळ अरे झोपडीपर्यंत म्हणताय पण तसं नाही तुम वाटतं ते एका राजवाड्याची कन्या आहे काय तुमचा गोड आवाज तुम्हाला काय वाटलं तुमच्या बरोबर येणार हो तुमच्या बरोबर येणार नाही म्हणते कुणाला सांगताय लग्न तुमच्या बरोबर होईल नाही माझ्या बरोबर मला तुझ्याशीच लग्न करायचं आणि तुला मी इन्व्हिटेशन राहणारच नाही एका अबला स्त्रीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला कोण आहेस तू आपल्याला प्रथमच म्हणालो मी पाताळहून सम्राट यांचा सेनापती मग तर ठीकच ज्या शोधार्थ हा राज करता होता तोच शत्रू माझ्या नेत्रासमोर सापडला आहे नाही सोडला यावेळी काय करण्यासाठी तत्पर झालास एका धर्माप्रमाणे वागण्यासाठी तत्पर
झाला हे मृत्यू लोक आहे या ठिकाणी अधर्म करणारा शासन देणारा राज करता हो पण आपला परिचय आपण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला मग आई म्हणते यावेळी तुझ्या नेत्रासमोर उभा आहे तो काशी नगरीचा राज करणारा सोमेश्वर होय तुमच्या दोघांच्या मध्यंतरी येण्याचा एकच प्रयोजन आहे एक आपल्या स्त्रीवर हात टाकण्याचा मग तुमचा जर का जन्म धर्म करण्यासाठी झाला असेल तर या राजकारणाची सुधारणा आहे तुमचा धर्म वाईट ठरण्यासाठी फलकृती करुणा कळसी
नमस्कार करावा हे त्याचं ध्यान संस्कार आहे. म्हणजे नक्कीच संस्कार आहे. आलाच म्हणून बघ. तुम्ही मला काय केलं असतं ना, सांगता झालं नसतं. काय केलं असतं हे तुला, पण तुला जर कळायला हवं, या अरण्याच्या ठिकाणी एकटीच तरी का म्हणून वावरते? हो, माझ्या मैत्रिणी आहे. ए मम्मू. ए कुंदा. मला सांग, तुझ्या जर का मैत्रिणी होत्या तर इथवर मला दिसल्या असत्या. इथं ज्या अर्थी कुणीच नाही त्या अर्थी तू खोटं बोलते. हो, ते तिथं गेले. खोटं बोलते. मला बघ. हो, पाणवठ्यावर आले होते. मग तुझं जर का कर्तव्य झालं असेल तर तू निश्चितच जाऊ शकते. यावेळी एक राजकर्ता असताना माझं सुद्धा कर्तव्य मला प्रिय आहे. म्हणून या क्षणाचा त्याग करून माझ्या हो, कर्तव्यासाठी जरा थांबा ना. काय हो? एकाएकी तुझी भाषेत ती बदल. बाबांनी मला शिकवलं. बाबांनी भाषेत बदल करायला तसं नाही. शिकवलं. पराक्रमाला पाठीशी मिळालंच पाहिजे ना. हो का? मग या पराक्रमाला पारितोषिक तुला द्यायचं आहे. मग ठीक आहे. काय देणार हो, आहे? काय नाही ना. एक लक्षात ठेव. राग येण्यासारखं काहीतरी असते तर प्लीज बोलू नको. राग येईल. जर का भीती वाटण्यासारखं काहीतरी असेल तर भीतीदायक काहीतरी बोलू नको. भीती वाटणार नाही. हो, तुम्हाला पाहिल्यावर प्रेम करण्यासारखं वाटतं. हे चुप! बोलताना लाज सुद्धा वाटत नाही. एकदा विचारायचं वाटत नाही तुमचं लग्न झालं आहे का? हो, तुमचं लग्न झालं. आता विचारते. मग एक माझं प्रेम, माझं लग्न झालेलं नाही. काय? हो, बरंच झालं ना. एवढी आनंदी झाली. लग्न झाले नाही म्हणतो क्षणी आनंदी झालीस. हो, काय म्हणायचं आहे तुला उत्तर? एकच सांगायचं आहे. हा. प्रीतीचा जास्त लाजू नकोस.
ऐकायचं आहे तुला. तू तुझ्या मनातील भावना जागृत केल्यास, मला कथित केल्यास, मला त्या मान्य झाल्या. ऐक म्हणते, ऐकायचं आहे माझ्या मनातील शब्द, माझ्या मनातील वावरणारी हितगुज आज तुला मी कथित करते. ऐक म्हणते, यावेळी माझ्या मनात निर्माण झालेलं हे प्रेम शेवटच्या अंतापर्यंत टिकून ठेवशील का? तुमच्यासाठी काय पण माझ्यासाठी काय? मग ठीक आहे. यावेळी ऐक म्हणते, रागिणी मी अनुराग, मी अनुराग, काय बोलतात? तुमच्या समोर आज राजकर्ता उभा आहे. रे बाबा, काशी नगरीचा राजकर्ता राजा सोमकांत होय. सोमकांत, नमस्कार बाबा. आहे आशीर्वाद. पण आमच्या दोघांमध्ये आपण आला, आपलं नाम विधान. माझं नाव काय म्हणतो? दाजी मडवळ असं आपल्याला म्हणतात. हो. आणि हिचे म्हणाला
बाप आपण आहात. होय होय. काय ग हे तुझे वडील आहे. बाबा मागो. हो बाबा नमस्कार. शेवटी तुमची कन्या आहे. हो बाबा चला चला कपडे धुवायचे. चल 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 लेकिन चल. हो बाबा भला मोठा राक्षस झाला. हो त्यांनी माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. हो एक नाही दोघे दोघे झाले. अरे बाबा. एक एवढा अशा दोन झाली रे. एवढा बाबा एक देव माणूस आले. एक ते हे नाट्य काय म्हणत होता. यावेळी पराक्रमणा म्हणे पारितोषिक आपण देणार आहात. अलबत देणार आहे. हा? नक्कीच देणार. म्हणजे पारितोषिक आपण नक्कीच देणार. आपण राजानं असं काम केलेलं आहे. माझ्या मुलीचे जीव वाचवले, तिचे प्राण वाचवले, त्याबद्दल मी तुमचे दोघांचे म्हणजे आमचे तुम्ही आभार व्यक्त करता. हो हो. पण असू द्या, कारण एका राजकारण्याचं कर्तव्य आहे ते मी पार पाडलेलं आहे. पण यावेळी सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे की पारितोषिक आम्ही देणार आहोत. हो हो. थोडंसं एकदा विचार करा. हो असं दिशात जरी फाटकं असलं तरी ह्या माझा मोठा हा काय म्हणते यावेळी का वयाचा मागा मग मी देव टाकीन. यावेळी जर का तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुमच्या मुलीचा हात माझ्या हाती द्या. हो हो दिलं दिलं. हो बाबा. चला. यावेळी आपल्या अनुमतीला हिच्याशी आमचा गंधर्व पद्धतीने जर काही विवाह झाला असेल तरीही माझ्या काशी नगरीतील जनतेला आमचा राजेशाही पद्धतीचा विवाह पाहायचा आहे. यासाठी विलंब न लावता वच्छेडे आम्ही दोघी जातो. तुम्ही सुद्धा त्यासाठी राजेशाहीचा विवाह
हो तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू. आहे आशीर्वाद